नमस्कार. एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विश्लेषणामध्ये आपले स्वागत आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू हा महामार्ग भारताच्या पश्चिम आणि दक्षिणी राज्यांना जोडणारा केवळ एक रस्ता नाही, तर ती देशाच्या अर्थव्यवस्थेची एक अत्यंत महत्त्वाची वाहिनी आहे. या पट्ट्यातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात आणि हजारो टन व्यावसायिक मालाची ने-आण होते. पण या अतिशय वेगवान प्रवासात गेली अनेक दशके एक मोठा भौगोलिक अडथळा उभा होता, आणि तो म्हणजे खंबाटकी घाट. आज आपण अशा एका महाकाय पायाभूत सुविधा प्रकल्पाचा भेद घेणार आहोत, जो ही कोंडी कायमची फोडणार आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAIचा खंबाटकी घाट ट्विन ट्यूब बोगदा प्रकल्प. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारताचे लॉजिस्टिक्स आणि प्रादेशिक विकासाचे चित्र कसे बदलणार आहे, हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 5 महत्त्वाचे पैलू पाहणार आहोत. खंबाटकी घाटातील ऐतिहासिक वाहतूक कोंडी, यावर उपाय म्हणून उभारण्यात येत असलेल्या ट्विन ट्यूब बोगद्याचे तंत्रज्ञान, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि आव्हाने, या महामार्गाचा अर्थव्यवस्थेवरील थेट परिणाम, आणि शेवटी पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाची भविष्यातील दिशा. चला तर मग एकामागून एक हे सर्व मुद्दे समजावून घेऊया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. खंबाटकी घाटाची ती ऐतिहासिक समस्या आणि वाहतूक कोंडी. पुणे-सातारा दरम्यानचा हा टप्पा माल वाहतुकीसाठी इतकी वर्षे एक मोठे आव्हान का राहिला आहे, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून जाणारा हा मार्ग मुंबई, पुणे, बंगळुरू महामार्गावरील सर्वात मोठा चोक पॉइंट म्हणजेच अत्यंत गंभीर अडथळा ठरत आला आहे. इथली भौगोलिक रचनाच अतिशय आव्हानात्मक आहे. अरुंद रस्ते, एका बाजूला अतिशय खोल दऱ्या आणि अत्यंत तीव्र वळणे, यामुळे अवजड वाहनांना हा घाट ओलांडायला अक्षरशः मोठी कसरत करावी लागते. यातली सर्वात गंभीर बाब म्हणजे एखाद्या ट्रकमध्ये छोटासा तांत्रिक बिघाड झाला किंवा अगदी किरकोळ अपघात जरी घडला तरी संपूर्ण घाटात वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांब रांगा लागतात. तासनतास चालणारी ही वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी जितकी त्रासदायक आहे, तितकीच ती देशाच्या पुरवठा साखळीचे मोठे नुकसान करणारी आहे. आता आपण जुन्या आणि नव्या रचनेतील तफावत पाहूया, जी अतिशय स्पष्ट आणि लक्षणीय आहे. जुन्या व्यवस्थेमध्ये एका दिशेने जाण्यासाठी केवळ 0.85 किलोमीटर लांबीचा एक छोटासा 2 लेनचा बोगदा होता. मात्र विरुद्ध दिशेने येण्यासाठी तब्बल 8 किलोमीटर लांबीचा इंग्रजी S आकाराचा अत्यंत धोकादायक घाट रस्ता पार करावा लागत होता. या जुन्या आणि वेळखाऊ संरचनेला पर्याय म्हणून आता थेट 6.46 किलोमीटर लांबीचा अतिशय सरळ आणि आधुनिक असा 6 लेनचा बोगदा उभारण्यात आला आहे. वळणावळणाचा रस्ता थेट एका सरळ सुरक्षित बोगद्यात रूपांतरित होणे ही पायाभूत सुविधांमधील खरोखरच एक मोठी झेप आहे. जुन्या घाट रस्त्यावरील धोके केवळ वेळेच्या अपव्ययापुरते मर्यादित नाहीत. इथले तीव्र चढ-उतार आणि अनपेक्षित वळणे चालकांसाठी कायमच जीवघेणी ठरली आहेत. विशेषतः पावसाळ्यात इथली परिस्थिती खूपच बिकट असते. दाट धुके, निसरडे रस्ते आणि अत्यंत कमी दृश्यमानता यामुळे अपघातांचा धोका अनेक पटींनी वाढतो. शिवाय जेव्हा या घाटात ट्रॅफिक जॅम लागते, तेव्हा हजारो वाहनांचे इंजिन सुरू राहिल्यामुळे इंधनाची प्रचंड नासाडी होते. हा केवळ वैयक्तिक तोटा नाही, तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे आणि पर्यावरणाचेही ते मोठे नुकसान आहे. सामान्यतः जुन्या घाटातून प्रवास करण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागतात. पण ट्रॅफिक जॅम ही इथली नित्याचीच बाब असल्यामुळे हाच प्रवास 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ खातो. सणासुदीच्या काळात तर हा विलंब 2-2 तासांवर जातो. आधुनिक अर्थव्यवस्थेत जिथे वेळेवर माल पोचणे अत्यंत महत्त्वाचे असते, तिथे असा विलंब परवडणारा नाही. म्हणूनच यावर एका कायमस्वरूपी उपायाची नितांत आवश्यकता होती. आणि इथूनच सुरुवात होते आपल्या दुसऱ्या भागाची, बोगद्याचे आधुनिक तंत्रज्ञान. या मोठ्या समस्येवर NHAIने प्रगत अभियांत्रिकीचा वापर करून कसा मार्ग काढला आहे, ते आता आपण पाहूया. या प्रकल्पाची व्याप्ती आणि आकडेवारी खरोखरच थक्क करणारी आहे. या अंतर्गत 2 स्वतंत्र ट्विन ट्यूब बोगदे उभारले गेले आहेत. डाव्या बाजूच्या बोगद्याची लांबी 307 मीटर आहे, तर उजव्या बाजूचा मुख्य बोगदा तब्बल 1224 मीटर लांबीचा आहे. यात फक्त बोगदेच नाहीत, तर दरी पुलांची म्हणजेच वायाडक्टची निर्मितीही अत्यंत कौशल्याने केली गेली आहे. डावीकडे 300 मीटर आणि उजवीकडे 930 मीटर लांबीचे पूल यात समाविष्ट आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही दिशांना प्रत्येकी 3 लेन असल्यामुळे एकूण 6 लेनचा हा महामार्ग वाहतूक अत्यंत सुरळीत करेल.
हा प्रकल्प म्हणजे केवळ डांबराचा रस्ता नाही, तर ती एक स्मार्ट आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा आहे. बोगद्यात दिवसा आणि रात्री समान दृश्यमानता राहावी यासाठी अत्याधुनिक प्रकाश योजना आणि रिफ्लेक्टिव्ह सिस्टम्स बसवण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे आणि स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा आहे. यातील आणखी एक आधुनिक बाब म्हणजे दोन्ही बाजूंना पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग आणि आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाला त्वरित पोहोचता यावे यासाठी खास इमर्जन्सी लेन देण्यात आली आहे. यामुळे आपत्कालीन मदत अतिशय वेगाने पोहोचू शकेल. आता वळूया तिसऱ्या टप्प्याकडे, प्रकल्पाचा कालक्रम आणि आव्हाने. कोणताही मोठा पायाभूत प्रकल्प अडथळ्यांशिवाय पूर्ण होत नाही आणि या प्रकल्पाचा प्रवासही असाच काहीसा राहिला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये या प्रकल्पाला अधिकृत मंजुरी मिळाली आणि कामाला सुरुवात झाली. मूळतः हे काम 3 वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र 2020 मध्ये आलेल्या कोविड-19 महामारीचा मोठा फटका याला बसला. मजुरांची कमतरता आणि विस्कळीत पुरवठा साखळी यामुळे कामाचा वेग मंदावला. पण सुदैवाने सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक आव्हाने पार करत आज या प्रकल्पाचे जवळपास 886% काम पूर्ण झाले आहे. सध्या तांत्रिक चाचण्यांसाठी या मार्गाचा मर्यादित वापर सुरू असून मे 2026 मध्ये या बोगद्याचे अधिकृत लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे. यानंतरचा चौथा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आर्थिक आणि प्रादेशिक प्रभाव. महामार्ग आणि दळणवळणाच्या सुविधा आधुनिक झाल्या की अर्थव्यवस्थेला कशी गती मिळते ते आता आपण समजून घेऊ. या प्रकल्पाचा सर्वात लक्षवेधी पैलू म्हणजे वेळेची बचत. ज्या प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे अर्धा तास किंवा त्याहून जास्त वेळ लागत होता, तोच प्रवास आता या नवीन 6 पदरी बोगद्यामुळे केवळ 5 ते 10 मिनिटात पूर्ण होईल. वेळेतील ही कपात अतिशय क्रांतिकारक आहे. यामुळे दररोज हजारो लिटर इंधनाची बचत होणार आहे, प्रदूषण कमी होणार आहे आणि मालवाहतूक कंपन्यांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे. सरतेशेवटी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी झाल्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांनाही अप्रत्यक्षरित्या मिळतो. या महाकाय प्रकल्पाचे फायदे अनेक स्तरांवर विभागलेले आहेत. याचा सगळ्यात मोठा आर्थिक फायदा व्यावसायिक मालवाहतुकीला होईल. मुंबई-पुणे-बंगळुरू कॉरिडॉरवरील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित झाल्यामुळे वेळेची मोठी बचत होईल. यासोबतच दैनंदिन प्रवास करणारे नागरिक आणि लांब पल्ल्याचे वाहन चालक यांचा प्रवास तणावमुक्त होईल. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रादेशिक पर्यटनात होणारी मोठी वाढ, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था अधिक भक्कम होईल. पर्यटनाचा विचार केला तर महाबळेश्वर, पाचगणी, युनेस्को मान्यताप्राप्त कास पठार आणि ऐतिहासिक सज्जनगड यांसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांवर जाणे आता खूपच सोपे होणार आहे. पूर्वी ट्रॅफिक जॅमच्या भीतीमुळे अनेक पर्यटक इकडे येणं टाळायचे, पण आता हा अडथळा दूर झाल्यामुळे रोड ट्रिप्स आणि वीकेंड पर्यटनाला मोठी चालना मिळेल. साहजिकच यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि स्थानिक व्यवसायांना फायदा होईल आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होईल. आपण आता विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. पश्चिम महाराष्ट्राचे भविष्य आणि कनेक्टिव्हिटीचे नवे पर्व. या एका प्रकल्पामुळे भविष्यातील विकासाची गणिते कशी बदलतील ते पाहूया. तो धोकादायक एस आकाराचा वळणावळणाचा घाट रस्ता लवकरच इतिहास जमा होईल. हे फक्त एक वाक्य नाही, तर ती एक अतिशय महत्त्वाची घोषणा आहे. नवीन बोगदा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर सध्याचा जुना घाट रस्ता कायमस्वरूपी बंद केला जाईल. म्हणजेच तो भीतीचा आणि ताणतणावाचा जुना प्रवास कायमचा थांबेल आणि एका अत्यंत सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचे नवीन पर्व अधिकृतरित्याने सुरू होईल. खऱ्या अर्थाने हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी एक मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. या एका बोगद्यामुळे पुणे, सातारा आणि पुढे थेट कोल्हापूर, बेळगावपर्यंतच्या संपूर्ण दक्षिण पट्ट्यातील कनेक्टिव्हिटीला आणि औद्योगिक व्यापाराला अभूतपूर्व गती मिळेल. रस्ते वाहतुकीतील हा मोठा अडथळा दूर झाल्यामुळे गुंतवणुकीसाठी हा प्रदेश पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनेल. खंबाटकी घाटासारखा अत्यंत जुना आणि गुंतागुंतीचा भौगोलिक अडथळा जेव्हा आधुनिक अभियांत्रिकीने कायमचा सोडवला जातो, तेव्हा तो भारताच्या संपूर्ण महामार्ग ग्रिडच्या भविष्यासाठी एक अतिशय सकारात्मक संकेत ठरतो. विचार करा, जर अशाच वेगाने आपण देशातील इतरही भौगोलिक अडथळे पार केले तर भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि लॉजिस्टिक्सचा वेग जागतिक स्तरावर किती पटीने वाढेल. आधुनिक भारताच्या या धोरणात्मक प्रवासावर आणि पायाभूत विकासाच्या या वेगावर नक्की विचार करा. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.